खऱ्या अर्थाने या विषयावर या अगोदर सुद्धा 6 सप्टेंबर 2021 आणि 2 ऑक्टोबर 2021 या दोन वेळेला मी पत्रकार परिषदा घेतल्या होत्या। त्याही वेळेला मी प्रशासनाच्या, महानगरपालिकेतल्या सत्ताधाऱ्यांच्या आणि राज्याच्या प्रमुखांच्या निदर्शनास आणून दिलं होतं की अतिशय महत्त्वाचा मुंबईकरांसाठी आवश्यक असलेला आणि ज्याला गती देण्याचं काम तत्कालीन भाजपचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसांनी गती दिलेल्या या प्रकल्पामध्ये अनागोंदी बेकायदेशीर कारोबार चालू आहे, अफरातफरी चालू आहे। माझ्याकडे या दोन्ही प्रेस कॉन्फरन्सची उत्तरं मुंबई महानगरपालिकेची आहेत, 6 सप्टेंबर आणि 2 ऑक्टोबर। मी उपस्थित केलेले प्रश्न सर्वसाधारणतः हेच होते की प्रकल्प व्यवस्थापक असलेला कन्सल्टंट, मग जनरल कन्सल्टंट असो वा प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट असो, यांना कुठे ना कुठे बेकायदेशीर मदत केली जाते, जास्तीचा पैसा महापालिकेचा फुकट चाललाय। त्यावेळेला हाच सर्वसाधारण आरोप आम्ही केला होता की जे कंत्राटदार 3 वेगवेगळ्या पॅकेजमधले आहेत त्यांना अवास्तव आणि अनाकलनीय अशा पद्धतीने त्यांची बिलं आणि पैसे त्यांना दिले जात आहेत। महापालिकेने दोन्ही वेळेला उत्तर दिलं होतं की असं काहीही नाही, लिखित उत्तर आहेत, आपल्याकडे असतील मी देईन। आज मात्र मी आपल्या समोर त्यातले तथ्य आणि संबंधित पुरावेच घेऊन आपल्या समोर आलेलो आहे। माझ्या हातामध्ये 23 एप्रिल 2021 चा सीएजी रिपोर्ट आहे। 23 एप्रिल 2021 च्या या रिपोर्टचं कॉपी आपल्याला थोड्या वेळात देऊ। हा रिपोर्ट महापालिकेने मुंबई कोस्टल रोडचं जे काम 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2020 या अंतरामध्ये जे काम झालं त्याच्यावरचे कॅगने उपस्थित केलेले प्रश्न आणि ताशेरे हेच सांगतायत की मुंबई कोस्टल रोड प्रोजेक्टमध्ये बेकायदेशीररित्या बिलं दिली जात आहेत। कंत्राटदार आणि कन्सल्टंट यांना विशेष प्रेम करून मदत केली जाते, मुंबईकरांच्या पैशाची लूट केली जाते आणि हा सगळा बनवाबनवीचा प्रकार भ्रष्टाचाराच्या दिशेने चाललेला आहे। त्याही वेळेला मी सांगितलं होतं की मुंबई कोस्टल रोडमध्ये 1600 करोडच्या भ्रष्टाचाराचा तवंग आता समुद्राच्या पाण्यावर येतोय। आता सीएजीने त्याचं एक पान खोललेलं आहे। तो रिपोर्ट सगळा काय मी मांडत नाही, प्रमुख मुद्दे मांडायचे झाले तर नंबर 1, या मुंबई कोस्टल रोड प्रोजेक्टचा डीपीआर हा अतिशय चुकीचा आणि गडबडीचा आहे। सीएजीचा रिमार्क। नंबर 2, हा डीपीआर करताना जे ट्रॅफिक प्रॉपर ॲनालिसिस केलं जातं ते वाहतुकीच्या ॲनालिसिस केलं गेलं नाही योग्य पद्धतीने, सीएजी म्हणतंय। नंबर 2। नंबर 3, पर्यावरणाशी संबंधित मुद्दे आहेत। या प्रोजेक्टला त्याही वेळेला मी सांगितलं होतं आणि एक पत्र केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना पाठवलं होतं। आता मी राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांनाही विनंती करतोय, कारण ते स्थानिक आमदार सुद्धा आहेत।
की पर्यावरणाचा ऱ्हास किंवा पर्यावरणाबद्दल सजगता नसण्याचे ताशेरे सीएजीने दिलेले आहेत. काय गोष्टी आहेत आणि अतिशय भयंकर गोष्टी समोर आलेल्या आहेत. 90 हेक्टर समुद्रामध्ये भराव टाकून जागा रिक्लेम केली जाणार आहे. 90 हेक्टर किंवा त्याच्या आसपास ती भराव टाकून केलेली जागा, याचा उपयोग केवळ ओपन स्पेस साठी होईल आणि रेसिडेन्शियल आणि कमर्शियल निवासी आणि वाणिज्यिक वापरासाठी होणार नाही, असं हमीपत्र केंद्रीय मंत्रालयाने मागितलं होतं. 90 हेक्टर एवढी मुंबईत वाढणारी जागा कोस्टल रोडच्या निमित्ताने जी होईल त्याचा उपयोग निवासी आणि वाणिज्यिक कारणासाठी होता कामा नये, असं हमीपत्र केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी मागितलं होतं. महानगरपालिकेने 28 महिने उलटून गेले तरी अजून हमीपत्र दिलेलं नाही. कारण काय? महानगरपालिकेला आमचा प्रश्न आहे आणि महानगरपालिकेतल्या सत्ताधाऱ्यांनाही प्रश्न आहे किंवा थेट पर्यावरण मंत्र्यांना सुद्धा प्रश्न आहे. कारण आम्हाला जे कळलंय ते की पर्यावरण मंत्री राज्याचे स्वतः या कामामध्ये लक्ष देत आहेत. चांगली गोष्ट आहे. 28 महिने केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी जी अट सांगितली की याचा उपयोग वाणिज्यिक आणि निवासीसाठी केला जाणार नाही, याचं हमीपत्र का दिलं नाही? काही छुपा अजेंडा आहे का? याचं स्पष्टीकरण झालं पाहिजे. नंबर 1. 2, ही जी 90 हेक्टर एवढी नव्याने जागा निर्माण होईल समुद्रात, ज्याचं लोकेशन आणि ज्याची किंमत आपण ठरवू शकता किती महागडी असेल. केंद्रीय पर्यावरण मंत्र्याने असं म्हटलं की त्या जागेवर अनधिकृत बांधकाम, अनधिकृत धार्मिक स्थळं, फेरीवाले किंवा अन्य काही अशा गोष्टी ज्या अनधिकृत असतील त्या येऊ नयेत यासाठीचा एक प्रिव्हेन्शन प्लॅन बनवा आणि तो सबमिट करा. संरक्षण या जागेचं होईल असा प्रिव्हेन्शन प्लॅन. हा प्रिव्हेन्शन प्लॅनची मागणी करून सुद्धा 32 महिने झाले महानगरपालिकेने प्रिव्हेन्शन प्लॅन केलेला नाही. याचा दुसरा अर्थ असा होतो की महानगरपालिका निवासी होणारच नाही असं म्हणायला तयार नाही हमीपत्र देत नसल्यामुळे, वाणिज्यिक वापर होणार नाही असंही हमीपत्र द्यायला तयार नाही, आणि त्याच्यावर काही अनधिकृत येणार नाही किंवा त्याचा संरक्षण करण्यासाठी आमचा प्लॅन आहे असा प्लॅन करायलाही तयार नाही. काय कारण आहे? छुपा अजेंडा काय आहे? तिसरा मुद्दा पर्यावरण विभागाने सांगितला होता की या 90 हेक्टरमध्ये रोड सोडूनची जी जागा असेल, जी भराव टाकून केली आहे, त्याचं लँडस्केपिंग करा, सुशोभीकरण करा, मुंबईकरांना त्याचा फायदा मिळू द्या. केंद्रीय मंत्र्यांनी एनओसी देताना सांगितलं आहे. त्यासाठी निधी सुद्धा ठेवा आणि त्याचं लँडस्केपिंग सुद्धा करा आणि त्याचा प्लॅन लँडस्केपचा केंद्रीय मंत्र्यांना त्याची प्रत द्या. 29 महिने उलटले तरी 10 करोड रुपये ठेवले सांगितले, प्रत्यक्षात दिसत नाहीत आणि त्याचा प्लॅन काही अजून महापालिकेने बनवलेला नाही. म्हणजे मोकळ्या जागेच्या सुशोभीकरणाचा प्लॅन बनवायचा नाही, जी भराव टाकून मोकळी जागा होईल त्याच्यावर अनधिकृत वापर त्याचा होणार नाही यासाठी प्रिव्हेन्शन प्लॅन, संरक्षण प्लॅन बनवायचा नाही. केंद्रीय पर्यावरण मंत्र्याला निवासी किंवा वाणिज्य त्याचा वापर होणार नाही याचं हमीपत्र द्यायचं नाही. याचा अर्थ या नव्याने होणाऱ्या मोकळ्या जागेवर दुसरं काहीतरी अनधिकृत करण्याची भूमिका तर महापालिकेची नाही ना. यावर महानगरपालिकेने स्पष्टीकरण दिलं पाहिजे. पर्यावरण राज्याच्या मंत्र्यांनी यावर स्वतः बैठका घेऊन जनतेला अवगत केलं पाहिजे आणि राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांना सन्माननीय माझी विनंती आहे की हा जो 28, 29, 32 महिन्याचा उशीर, याचं कारण काय हे सुद्धा जनतेला सांगितलं पाहिजे.
त्याच्यानंतर आंदोलन चालू आहे. आपण पाहतो आमच्या मच्छीमार बंधू भगिनींचं, कोळी समाजातल्या बंधू भगिनींचं. केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी परवानगी देताना सांगितलं की या आमच्या मच्छीमार बंधू भगिनी, कोळी समाजातील बंधू भगिनी यांच्या मासे सुकवण्याच्या जागा डिस्ट्रॉय होतील, बाधित होतील. त्यांचं रिसेटलमेंट, रिहॅबिलिटेशन, मदत आणि पुनर्वसन होणं आवश्यक आहे. त्याचं धोरण बनवा, ती सुद्धा प्रत द्या. आज तागायत केवळ एक सर्क्युलर निघालं, एका एजन्सीला काम दिल्याचं महानगरपालिकेने सांगितलं. आमचे मच्छीमार बंधू भगिनी वरळीतले असो वा बाकीच्या ठिकाणचे, वरळीतले तर जास्त करतायत, कोर्टापर्यंत गेले, आंदोलन करतायत, पण अजूनही महापालिकेचं अधिकृत उत्तर जे आलंय त्यामध्ये प्लॅन या आमच्या मच्छीमार बंधू भगिनींच्या मासळी सुकवायच्या जागा किंवा व्यवसायाच्या धंद्याच्या जागा किंवा रिहॅबिलिटेशन, रिसेटलमेंट, मदत, पुनर्वसन यासाठीचं प्लॅन झालेला नाही. काय कारण आहे? आमच्या मच्छीमार आणि कोळी बांधवांवर एका अर्थाने दुर्लक्ष करून अन्याय करण्याचं काम महापालिका जाणून बुजून करते का? वरळी गावातील कोळी बांधवांवर हा अन्याय का होतोय याचं उत्तर महापालिका द्यायला तयार नाही. त्याहून गंभीर बाब या सीएजी रिपोर्टमध्ये ऑडिटरने मांडली आहे. ही दुर्लक्षून चालू शकत नाही. हात जोडून महानगरपालिकेला आमची विनंती आहे, अहंकारापोटी बेकायदेशीर कामं करू नका. या रिपोर्टनुसार सीएजी असं म्हणतंय, कोस्टल रोड ज्यासाठी भराव करायला लागेल, वॉटर ब्रेकिंग गोष्टी करायला लागतील, पाण्याच्या बाबतीत टनेलिंग करायला लागेल, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी ज्या रस्त्यासाठी कराव्या लागतील, अशा पद्धतीचा रस्ता बनवण्याचा अधिकार मुंबई महानगरपालिकेला नाही असं सीएजी म्हणतंय. याचा अर्थ मुंबई महानगरपालिका अधिनियमात जे काम महानगरपालिका करू शकत नाही ते महापालिका करते असा सीएजीचा रिपोर्ट सांगतो. आणि ते सांगताना महापालिका कायद्यामध्ये पर्जन्य जलवाहिनी, सांडपाण्याच्या पाण्याचा निचरा आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा यासाठीच टनेलिंग करता येऊ शकतं असा महानगरपालिका अधिनियम सांगतो. हे सोडून कशासाठी टनेलिंग करता येत नाही असं महापालिका अधिनियम म्हणतो. याला पूर्णपणे महानगरपालिकेने दुर्लक्षित केलंय. एखाद्याने जर असा प्रश्न उपस्थित केला की मुंबई कोस्टल रोडचं काम बेकायदेशीररित्या महानगरपालिका अधिनियमानुसार आहे का, याचं उत्तर सन्माननीय आयुक्तांनी तातडीने द्यावं. सत्ताधारी शिवसेनेने त्याकडे लक्ष द्यावं. उद्या हा प्रोजेक्ट बेकायदेशीर आहे असं कोणी म्हणण्याची स्थिती येऊ नये म्हणून शिवसेनेने अहंकार सोडून या विषयावर गांभीर्याने कायदेशीर पावलं उचलावीत. या तर मी कायदेशीर आणि प्रक्रियेच्या बाबी मांडल्या. जे मी आरोप केले होते 6 सप्टेंबर आणि 2 ऑक्टोबरला त्याची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कबुलीत सीएजीने दिली. भले महापालिका अजूनही फेटाळत असेल तरी. आणि हा रिपोर्ट असं म्हणतं, आतापर्यंत कन्सल्टंट आणि कंत्राटदार यांना 215 कोटी 63 लाख, एकंदरीत 215 कोटी 63 लाख रुपये
हे बेकायदेशीररित्या दिले, असमर्थनीय पद्धतीने दिलेत, ते त्या कंत्राटदाराला आणि कन्सल्टंटला फायदेशीर व्हावेत म्हणून दिलेले आहेत. 215 कोटी रुपये अयोग्यरित्या कंत्राटदार आणि कन्सल्टंटला दिले गेलेत. आणि त्यातही भयंकर म्हणजे 142 कोटी 91 लाख 142 कोटी 19 लाख हे तर कंत्राटदाराला त्या कालावधीत त्याने काम न केलेलं असताना सुद्धा दिलेत. ज्या वेळेला उच्च न्यायालयात आणि विविध न्यायालयात स्टे होता, स्थगिती होती, काम बंद होतं, त्या काळामध्ये कंत्राटदाराने काम केलंय असं दाखवलं आणि महापालिकेने 142 कोटी 19 लाख रुपये त्यांना दिले न केलेल्या कामाचे. हे 142 कोटी 19 लाख महापालिकेने प्रशासनाने कोणाच्या सांगण्यावर दिलेत? या मागे कोणाचं संगनमत आहे का? या मागे किकबॅक आहे का? या गोष्टी सुद्धा मुंबईकरांसमोर स्पष्ट झाल्या पाहिजेत. जो मुद्दा आम्ही आधी मांडला होता की अवैध काम तर झालंच, पण अप्रमाणित खाणीतून निकृष्ट दर्जाच्या भरावाच्या गोष्टींचा वापर करून भराव झालेला आहे. आता हे स्पष्ट झालंय की प्रिन्सिपल स्ट्रक्चर इंजिनियर एनालिस्ट, सीनियर मरीन इंजिनियर, सिक्युरिटी अँड सेफ्टी स्पेशलिस्ट, जिओ टेक्निकल एक्सपर्ट हे चारही आवश्यक असलेले अधिकारी यांच्या नेमणुका कधी झाल्या नव्हत्या. ज्यांच्या काही काळापुरता झाल्या त्या बदलल्या गेल्या. मग भराव कोणाच्या विशेष ज्ञानाने केलेला आहे? आणि म्हणून मुंबई कोस्टल रोड प्रोजेक्टमध्ये डीपीआर चुकीचा झालाय, ट्रॅफिक एनालिसिस झालेला नाही, 90 हेक्टरच्या वर भराव केलेल्या जमिनीमध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी ज्या गोष्टी बंधनकारक करायला सांगितल्या त्या म्हणजे मोकळ्या जागा संरक्षित कशा करणार, मोकळ्या जागांवर निवासी वाणिज्यिक येणार नाही आणि मोकळ्या जागांवर अनधिकृत येण्यासाठी काय केलं जाणार याचं हमीपत्र दिलेलं नाही. मुंबई कोस्टल रोड प्रोजेक्टमध्ये मच्छीमार आणि आमच्या कोळी समाजाच्या मदत आणि पुनर्वसनाचा प्लॅन झालेला नाही. अप्रमाणित खाणीतून अवैधरित्या निकृष्ट दर्जाचा जो भराव झाला त्याला बघण्यासाठी स्ट्रक्चरल इंजिनियर, जिओ टेक्निकल एक्सपर्ट, मरीन इंजिनियर, सेफ्टी सिक्युरिटी एनालिस्ट अपॉइंट काही काळापुरता काही वेळेला बदललेल्या केले नव्हते. मुंबई कोस्टल रोड प्रोजेक्टमध्ये 215 कोटी 65 लाख रुपयाची कन्सल्टंट आणि कंत्राटदाराला मदत केली आहे, अफरातफर केली आहे, भ्रष्टाचार केला आहे आणि 142 कोटी 19 लाख रुपये हे तर कंत्राटदाराला काही काम न केल्यानंतर सुद्धा दिलेले आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं महानगरपालिकेने देणे अपेक्षित आहे. 142 कोटी 19 लाख कंत्राटदाराचं बिल काढण्यासाठी प्रशासनावर राजनैतिक दबाव होता का, संगनमत होतं का, कोणाच्या सांगण्यावरून केलं, हे उत्तर आम्हाला हवंय. आणि राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांच्या अटी शर्ती महापालिकेने पूर्ण न केल्यामुळे त्यावर काय भूमिका घेणार आहेत हेही सांगणं अपेक्षित आहे. धन्यवाद. मी आता त्याच्यावर त्यांच्या भाषेत उत्तर दिलं तर परत त्यांना झोंबेल. तुम्ही मला भावभाव म्हणा, तुम्ही मला गुंड म्हणा, तुम्ही मला उद्विग्न म्हणा, तुम्ही मला वाळीत टाकलेलं म्हणा,
तुमच्या या बोलण्याला मी बदणार नाही, कारण मुंबईकरांची बाजू मी मांडतोय. आणि जी ही विशेषणं तुम्ही मला महापौर मॅडम लावाल त्यातनं हेच दिसेल की मुंबईकरांच्या विषयामध्ये तुम्ही असंवेदनशीलरित्या प्रतिक्रिया देतात. पुराव्यांची मागणी माझ्याकडे करण्यापेक्षा महापौर कार्यालयात जरा सजगता आणली तर मुंबईकरांना जास्त उपयोग होईल. म्युनिसिपल चीफ ऑडिटर नावाचं एक पद असतं एमसीए पद, त्याकडे सीएजी काही पत्र पाठवत असतात. महापौर मॅडमना माहिती असेल, नसेल तर माहिती करून घ्यावी आणि त्यांच्याकडनं आपल्याकडे माहिती मिळण्याची व्यवस्था त्यांनी जरूर ठेवावी. पुरावे त्यांच्या दरवाजावरच आहेत, डोळ्यासमोर बघण्याची त्यांची इच्छा असेल तर दिसतील. या सगळ्या पार्श्वभूमीवर परवाच्या एका प्रेस कॉन्फरन्सचं एक आक्षेपार्ह विधान याची दखल महापौरांनी महिला आयोगाने देखील घेतली आहे. तुमच्या विरोधात तक्रार करण्यात असल्याचे त्यांनी सांगितले. मागच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये काही आक्षेपार्ह विधान झालं? मी कुठलंही कधीही आक्षेपार्ह विधान केलेलं नाही, ना कुठल्या महिलांबद्दल ना महापौरांबद्दल. माझी पूर्ण प्रेस कॉन्फरन्स न पाहताच ज्यांना कुठेच काही मिळत नाही ते वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. सार्वजनिक आयुष्यामध्ये नीतिमूल्य आणि नीती मर्यादा पाळणारा मी आहे. शिवसेनेसारखा पाखंडी, खोटं आणि अपप्रचार या भाजपच्या भूमिका नव्हेत. आणि जर कुठे तक्रार केली असेल तर नक्की चौकशी करावी. स्वागत आहे, सत्य समोर येईल. पण माझी महापौर मॅडमना विनंती आहे, जे मी बोललोच नाही तेच तुमच्या पक्षातील आणि तुम्हाला समर्थन आहे असं दाखवणारे सोशल मीडियावर डायरेक्ट तुमच्या नावाने लिहितायत, त्यांच्यापासून तरी तुमच्या बदनामीला वाचवलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांच्या परवानगी मिळाल्यावर काम सुरू झालंय का, तर उत्तर हो. पण केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांच्या परवानगीमधल्या अटी शर्तींचा त्या ठिकाणी इम्प्लिमेंटेशन कार्यान्वयन झालंय का, तर उत्तर नाही. आणि म्हणून मी केवळ 4च गोष्टी मांडल्या. केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी परवानगी देताना काय अटी शर्ती सांगितल्या होत्या. नंबर 1, 90 हेक्टरचा जो भराव टाकून जागा निर्माण केली जाईल त्यावर वाणिज्यिक आणि निवासी बांधकाम होणार नाही असं हमीपत्र द्या. हे महापालिकेने दिलंय का, उत्तर नाही. का दिलं नाही, मनात छुपा अजेंडा आहे का, महापालिकेने स्पष्ट करावा. नंबर 2, या 90 हेक्टरवर अनधिकृत धंदे, कामं, बांधकाम, उपयोग होणार नाही यासाठी प्रिव्हेन्शन प्लॅन, संरक्षण आराखडा द्या. हे केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी म्हटलं. महापालिकेने ते केलंय का, उत्तर नाही. का केलं नाही, महापालिकेकडनं उत्तर अपेक्षित आहे. नंबर 3, ही 90 हेक्टर जागा रस्ता सोडूनची जी मोकळी राहील ती मुंबईकरांना मोकळ्या जागेचा आनंद घेण्यासाठी लँडस्केप करा, सुशोभीकरण करा, त्यासाठी निधी ठेवा आणि त्याची योजना बनवा, प्लॅन बनवा. ही अट. महापालिकेने प्लॅन बनवलाय का, नाही. कारण काय, उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. आणि केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी 4थी गोष्ट सांगितली की या कामामुळे मच्छीमार आणि कोळी समाजाचा फिश ड्राईंग एरिया, रिहॅबिलिटेशन, रिसेटलमेंट, मदत, पुनर्वसन याचं धोरण बनवा. महापालिकेने केलंय का, उत्तर नाही. मग या 4 गोष्टी हमीपत्रातल्या अटी शर्तीतल्या का केल्या नाहीत, हा आमचा सवाल आहे. या जागेचा उद्या दुरुपयोग करण्याची तर पायाभरणी
महापालिकेतले सत्ताधारी करू पाहतायत का, ही मनात शंका आहे. सर, या संदर्भात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे काही तक्रार देणार आहात का? कारण शेवटी त्यांच्याकडनं सगळं होतं. मी गेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये 2 ऑक्टोबरला सुद्धा सांगितलं होतं आणि त्यावेळेला पत्राची कॉपी दिली होती. केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना मी पत्र अगोदर लिहिलेलंच आहे. आता या स्पेसिफिक सीएजीने केलेल्या क्वेरीजच्या आधारावर मी पुन्हा पत्र लिहिणार आहे आणि जाणून बुजून महानगरपालिका या गोष्टी करताय का, आमच्या मनातली शंका आहे ती व्यक्त करणार आहे. हे सांगताना मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो आणि माझ्या पत्रकार मित्रांनाही विनंती करतो, हल्ली मुमुक्षु वृत्ती नाही, छिद्रान्वेषी वृत्तीने विरोधक बघत असल्यामुळे शब्द मी जे सांगतोय त्याच पद्धतीने आपण घेतले तर तुमचं माझं दोघांचं हेतू साध्य होईल. या प्रकल्पाला भाजपचा विरोध नाही, किंबहुना हा प्रकल्प भाजप म्हणजे देवेंद्रजींच्या गतीमुळेच मान्य झालेला आहे. पण त्यात बेकायदेशीर भ्रष्टाचार, अफरातफर आणि बनवाबनवी याला आमचा विरोध आहे. सत्ताधारी जाणून बुजून डोळेझाक करतायत का, हा आमचा सवाल आहे. सर, तुम्ही सातत्याने पेंगविनवरून शिवसेनेवर टीका करताय. शिवसेनेने तुमच्यावर टीका केली आहे कारण गुजरात सरकारने जे आपल्याकडून पेंगविन घेतले त्यावरून आता शिवसेनेने तुम्हाला सवाल विचारला. मला असं वाटतं आजच्या प्रेस कॉन्फरन्सचा भाग हा पेंग्विन नाही आहे. पण पेंग्विनवर बोलायचंच असेल तर बोलण्यासारखं एक तासभर आहे. गुजरातमध्ये काय चाललंय तिकडे गुजरातची शिवसेनेने पाहिजे तर लढाई करावी. मुंबईतल्या पेंग्विनवर अति खर्च, अनाठायी खर्च, अनावश्यक खर्च होतोय, मुंबईकरांचं मत आहे. आणि आज तर पुन्हा एकदा त्या 4 महिन्याच्या बाळाच्या मातेचाही मृत्यू झालाय. आणि मग ज्या वेळेला पुन्हा एकदा मी सांगेन की ते 4 महिन्याचं बाळ, त्याचे वडील, त्याची आता माता यांना 45 मिनिटं नायरमध्ये औषधोपचार न मिळाल्याचं पाप कोणाचं आहे? या पापाचा घडा कोणाच्या दिशेने वाहतोय? आणि दरवेळेला निरुत्तर झाल्यावर उत्तर भरकटवण्याचा प्रयत्न किती सत्ताधारी शिवसेनेने केला तरी मुंबईकरांचा प्रश्न थेट आहे. आज मला पुन्हा तो भरकटवायचा नाही, पण आजच सुप्रीम कोर्टाचे आदेश आले आहेत. करोनाच्या काळामध्ये दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील लोकांना जी मदत मिळाली पाहिजे त्याबद्दल महाराष्ट्र सरकार किती असंवेदनशील आहे, आम्ही तुमच्यावर ताशेरे देऊ, हे सुप्रीम कोर्ट म्हणालंय. जे करोनामधल्या दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्या जनतेला योजनेतून निधी देण्यामध्ये हेळसांडपणा, दुर्लक्ष करतात, ते पेंग्विनवर मात्र जास्त प्रेम करतात. या प्राथमिकतेला आमचा विरोध आहे. मला याच्यावर भाष्य करायचं नाही कारण हा केंद्रीय स्तरावरचा विषय, केंद्रीय भारतीय जनता पार्टी भाष्य करेल. नाही, तुमचा प्रश्न काय? मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे पुरावे त्या बाबतीतले परत देऊ, सीएजीने तर दिलेच आहेत. बनवाबनवीनी अफरातफरीत बिलं काढताना त्या सीएजीच्या रिपोर्टकडे सत्ताधाऱ्यांची डोळेझाक झाली हा आमचा आरोप आहे. या सगळ्या पक्षात मुंबई शहरातील पर्यावरणाकडे राज्याच्या पर्यावरण खात्याचं दुर्लक्षच आहे. किंबहुना राज्याच्या पर्यावरण खात्याने मुंबईशी सापत्निक वागणूक केली असं आमचं म्हणणं आहे.
आणि ती प्रकरणांची मोठी मालिका आहे. आरेवरना बेगडी प्रेम दाखवणाऱ्यांनी महानगरपालिकेच्या मार्फत मुंबई शहरामध्ये 80,000 झाडांना कापायची परवानगी दिली आहे गेल्या काही वर्षात. याचं उत्तर कोण देणार? नंबर 2, आरेवर बेगडी प्रेम दाखवणाऱ्यांनी मुंबई शहरातल्या पर्यावरणाचा अतिशय संवेदनशील असलेला पवई तलाव याच्यावर भराव करून पर्यावरणाचा ऱ्हास का केला, याचं उत्तर कोण देणार? हायकोर्टाने प्रश्न विचारलेत. 3, त्या पवई तलावाच्या आजूबाजूच्या जंगलाला इजा का पोचवली, हायकोर्टाने प्रश्न विचारलाय. राज्याचं पर्यावरण खातं मुंबईशी बेगडी प्रेम का करतंय? आणि आता कोस्टल रोडच्या 90 हेक्टरच्या बाबतीत तेरी भी चूप मेरी भी चूप हे पर्यावरणाच्या ऱ्हासाची भूमिका का घेतंय? आणि त्यामुळे मुंबईच्या पर्यावरणाला घात करण्याचा प्रकार तर नाही ना, ही शंका मुंबईकरांच्या मनामध्ये आहे. ओबीसी आरक्षणाचा निर्णय केंद्रामध्ये टिकला नाही. महाविकास आघाडीचे अपयश आहे. सुप्रीम कोर्टात 27% आरक्षणाचा निर्णय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आमच्या ओबीसी समाजाचं आरक्षण त्याच्यासाठी काढलेला शासकीय निर्णय सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला. महाराष्ट्र सरकार ते टिकवू शकलं नाही. महाराष्ट्र सरकारचा शासन निर्णय सुप्रीम कोर्टाच्या तराजूमध्ये न टिकण्यामागे कारण काय? महाराष्ट्र सरकार जाणून बुजून ओबीसी समाजाच्या आमच्या 27% आरक्षणाचा खेळखंडोबा करतोय, आमचा आरोप आहे. सर, याला असे प्रश्न आहे. हिस्टॉरिकल डेटा तयार करण्यासाठी महाराष्ट्र कोर्टाने काही निधी मागितला होता, 435 कोटीचा, पण त्यातला एकही पैसा दिलेला नाही. राज्य सरकार जे मी म्हटलं खेळखंडोबा करते याचं कारणच आहे, देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये जो शासन निर्णय घेतला तो सरकार बदललं, ठाकरे सरकार आलं, ते टिकवू शकले नाहीत. नंबर 1, कारण अजूनही स्पष्ट आहे. नंबर 2, माननीय देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षनेते म्हणून हा प्रश्न तेव्हाच सभागृहात उपस्थित करून सांगितलं होतं की आता मागासवर्गीय आयोग नेमा. तो मागासवर्गीय आयोग नेमल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आमच्या ओबीसींच्या राजकीय आरक्षण टिकवण्यामध्ये अडचणी होऊ शकतात, ही पूर्वकल्पना दिल्यानंतर सुद्धा ठाकरे सरकारने काही महिन्यांचा कालावधी घेतला पण मागासवर्गीय आयोग नेमला नाही. ह्या दिरंगाई मागचं कारण काय? हा खेळखंडोबा आहे. नंबर 3, त्यानंतर आयोगाच्या निर्मितीनंतर तसं प्रतिज्ञापत्र दिलं पाहिजे. याबद्दल संयुक्त बैठकीमध्ये माननीय देवेंद्र फडणवीसांनी काही गोष्टी, काही बाबी निदर्शनास सरकारच्या आणून दिल्या. सर्वोच्च न्यायालयाकडे तशा पद्धतीचं प्रतिज्ञापत्र ठाकरे सरकारच्या वतीने का नाही देण्यात आलं? खेळखंडोबा क्रमांक 3. 4, सदनामध्ये ज्या वेळेला हा विषय उपस्थित माननीय विरोधी पक्षनेत्यांनी केला त्यावेळी चर्चा करून एकमत करण्याऐवजी आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेणाऱ्या आमदारांना निलंबित केलं गेलं आणि या ओबीसी आरक्षणाच्या जणू काही आम्ही विरोधातच आहोत ही भूमिका राज्य सरकारने मांडली. खेळखंडोबा 4. आणि त्याच्यानंतर जे मागासवर्गीय आयोग निर्माण केलं त्याच्या कक्षा ठरवा याची मागणी वारंवार आयोगाकडनं केली, ती राज्य सरकार ठाकरे सरकारने केली नाही. कारण काय? आणि 6वा मुद्दा, या मागासवर्गीय आयोगाला इम्पेरिकल डाटा गोळा करण्यासाठी लागणारा निधी तो 435 का 465 कोटीचा जो निधी आहे तो न देण्यामागचं राज्य सरकारचं कारण काय? ही 6 गोष्टी सांगतात की राज्य सरकारला, ठाकरे सरकारला, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेला
ओबीसी समाजाचं स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं राजकीय आरक्षण टिकवण्यामध्ये रस नाही आणि हेच षडयंत्र आहे. या संदर्भात सुप्रिया सुळेंचं असं म्हणणं आहे की केंद्राकडे लेटेस्ट इम्पेरिकल डाटा आहे केंद्र सरकारने द्यावा, संसदेमध्ये त्याच्याबद्दलचा अध्यादेश काढावा असं सुप्रिया सुळे म्हणतात. सुळे तत्कालीन की ते सुप्रियाताई सुळे यांचं हे वक्तव्य खेळखंडोबा क्रमांक 7 आहे. याचं कारण या विषयावर आधीही सदनामध्ये महाराष्ट्र सरकारच्या म्हणजे महाराष्ट्र विधानसभेत आणि लोकसभेत आणि बाहेरही चर्चा झाली की जनगणना जी झाली आहे 2011ची त्यामध्ये असलेल्या अडीअडचणी त्रुटी ही तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादीच्या केंद्रीय सरकारने सुद्धा मांडल्या आहेत आणि मान्य केल्या आहेत. मग जे अडीअडचणींनी त्रुटींनी भरलेला आहे त्या आधारावरचा डाटा पुन्हा पुन्हा मागायचा गेल्या 1.5 वर्षामध्ये आणि जनतेला भ्रमिष्ट करण्याचा प्रयत्न करायचा हाच खेळखंडोबा आहे. आशीष जी, नीतीश कुमार ने कल सुप्रीम कोर्ट के निर्णय के बाद वहां पर लोकल स्तर पर, राज्य स्तर पर एम्पिरिकल डेटा तैयार करने के लिए निर्णय लिया है, लेकिन महाराष्ट्र की पिटीशन होने के बाद भी महाराष्ट्र सरकार केंद्र से अपेक्षा कर रही है जनगणना. मुझे लगता है कि राज्य सरकार ने इसमें महाराष्ट्र की सरकार ने जो निर्णय लेना चाहिए था, लोकल बॉडीज में ओबीसी हमारे समाज के बंधु भगिनों को जो आरक्षण है वो सुप्रीम कोर्ट में दुर्भाग्य से टिक नहीं पाया. उसका कारण महाराष्ट्र की ठाकरे सरकार ने सुप्रीम कोर्ट के सामने सुनवाई में कहीं ना कहीं कमजोरी रखी है. महाराष्ट्र की ठाकरे सरकार की मनीषा ओबीसी समाज को स्थानिक चुनाव में आरक्षण न मिले इस प्रकार की रही है. इसके कारण मागास वर्गीय आयोग कमीशन का निर्माण देरी से हुआ. राज्य सरकार ने इस मागास वर्गीय आयोग कमीशन की कार्यकक्षा तय करने में देरी की है. महाराष्ट्र सरकार ने इस राज्य की मागास वर्गीय आयोग कमीशन को जो बजट प्रोविजन चाहिए था 400 करोड़ के ऊपर वो अभी तक दिया नहीं है. महाराष्ट्र की ठाकरे सरकार इस आयोग से एम्पिरिकल डाटा कलेक्ट करने के प्रोसेस को मानो एक तरीके से शुरू ही नहीं कर पा रही है. इसका मतलब स्पष्ट है, ये ओबीसी समाज को महाराष्ट्र में आरक्षण न मिले इसका षड्यंत्र ही ठाकरे सरकार ने किया है. धन्यवाद. धन्यवाद. एक सगळ्यांना धन्यवाद. एक लगेच